नमस्कार. नक्की एम्बाप्पे की मेस्सी? तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला आहे. सध्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026चा थरार सुरू आहे. नेमकं कोणता संघ जिंकणार हे अजून तरी भाकीत करणं चांगलं ठरणार नाही. त्यामुळे मेस्सी का एम्बाप्पे, मी बोलत आहे गोल्डन बूटच्या शर्यतीबद्दल. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हाच आहे की नेमकं 2026च्या विश्वचषकामध्ये एम्बाप्पे किंवा मेस्सी या दोघींपैकी एकच व्यक्ती गोल्डन बूटचा मानकरी ठरणार आहे. पण स्पर्धा अत्यंत चुरस आहे. त्याच अनुषंगाने याची माहिती देणार हा आजचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदाच आल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. विश्वचषक फिफा 2026 सध्या सुरू असून सतत अनेक नवीन विक्रम या विश्वचषकामध्ये घडत आहे. नेमकं कोणता संघ विजेता ठरणार हे अजून सांगणे उचित ठरणार नाही. त्यामुळे दिवसेंदिवस जशी स्पर्धा पुढे जात आहे तसे स्पर्धेला रंगत प्राप्त होत आहे. मेस्सी का एम्बाप्पे गोल्डन बूट नेमका कोण पटकावणार याची माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. इजिप्त विरुद्धच्या सामन्यात यंदाच्या विश्वचषकातील आपला वैयक्तिक 8वा गोल करत लिओनेल मेस्सीने गोल्डन बूटच्या शर्यतीमध्ये महत्त्वपूर्ण आघाडी घेतलेली आहे. म्हणजे आता सध्या तरी आघाडीवरती फक्त लिओनेल मेस्सी हाच आघाडीचा खेळाडू आहे. हा खेळाडू अर्जेंटिना संघाचं नेतृत्व करतो, म्हणजेच अर्जेंटिना संघाचा कर्णधार आहे. या कामगिरीच्या जोरावर मेस्सीने गोल्डन बूटच्या शर्यतीत असलेल्या फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे आणि नॉर्वेचा एर्लिंग हॉलंड यांच्यापेक्षा एका गोलची आघाडी घेतलेली आहे. म्हणजे स्पर्धा खूप चुरशीची आहे. तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच स्पर्धा अत्यंत चुरशीची आहे. कारण या शर्यतीमध्ये फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे सुद्धा आहे आणि नॉर्वेचा एर्लिंग हॉलंड हा सुद्धा आहे. यांचे सुद्धा 7-7 गोल झालेले आहेत. पण आता एका गोलने आघाडी घेत मेस्सीने 8 गोल या विश्वचषकामध्ये नोंदवलेले आहेत. त्यामुळे आघाडी आता पुढच्या सामन्यांमध्ये मेस्सी कसा खेळतो आणि हे दोघे खेळाडू कसे खेळतात या कामगिरीच्या जोरावर गोल्डन बूटचा मानकरी ठरणार आहे. विश्वकरंडक फिफा फुटबॉल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली असून दिवसेंदिवस स्पर्धेची रंगत देखील वाढत आहे. आता उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक आलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उपांत्यपूर्व फेरीमध्ये नेमके कोणते संघ आहेत, त्यांचे सामना कधी येईल याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. यंदाचा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी गोल्डन बूटसाठी अत्यंत अटीतटीची चुरस तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोल्डन बूट या खेळाडूला मिळतो जो खेळाडू विश्वचषकामध्ये सर्वाधिक गोल करतो. सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचं बक्षिसाचं नाव आहे गोल्डन बूट. गोल्डन म्हणजे पूर्ण सोन्याचा बूट असतो. त्याचप्रमाणे बक्षीसही खूप मोठी रक्कम असते. त्यामुळे खेळाडूंमध्ये अत्यंत चुरस असते की नेमका गोल्डन बूट कोण पटकावेल याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना फुटबॉल प्रेमींना लागून राहिलेली आहे. 2022 साली जो फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा झाली होती त्या फिफा विश्वचषकामध्ये किलियन एम्बाप्पे हा फ्रान्सच्या खेळाडूने गोल्डन बूटचा मानकरी ठरला होता. ही MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे की 2022मध्ये कोणी गोल्डन बूट पटकावला होता. तर 2022च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत किलियन एम्बाप्पेने गोल्डन बूट पटकावला होता. तर मेस्सी 2022मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेला होता. म्हणजे त्यावर्षी सुद्धा एम्बाप्पे आणि मेस्सीमध्ये स्पर्धा होती आणि या विश्वचषकामध्ये सुद्धा एम्बाप्पे आणि मेस्सीमध्येच चुरस स्पर्धा आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी आणि फुटबॉल प्रेमींना आशा लागून येते मेस्सी गोल्डन बूट पटकावतो का एम्बाप्पे फुटबॉलचा गोल्डन बूट पटकावतो. त्यामुळे यावर्षी तरी मेस्सी पुन्हा एकदा गोल्डन बूटच्या शर्यतीत आलेला आहे. नेमकं गोल्डन बूट मेस्सीला मिळणार का याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुमचा आवडता फुटबॉल खेळाडू नेमका कोणता हे देखील कमेंट बॉक्समध्ये नोंद करू शकता. बघूयात आता एम्बाप्पे आणि मेस्सी या दोघांपैकी नेमका कोणता खेळाडू गोल्डन बूटचा मानकरी ठरतो. विश्वचषक फिफा फुटबॉल 2026 या संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. त्यामुळे चॅनलला पहिल्यांदा आल्यानंतर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून फिफा विश्वचषकातील महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त फुटबॉल प्रेमींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.